हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज होता शुक्रवार. शुक्रवारी आम्हाला आखाड महिन्यातला सवासणीचा कार्यक्रम करायचा होता. पण तो सवासणीचा कार्यक्रम आम्ही करमाळ्यात न करता गावाकडे करतो, आमच्या गावी करतो. मग त्याचीच तयारी चालू होती. मग गावाकडे जायचं होतं, मग पुरण वगैरे करून न्यायचं होतं. मग त्यासाठी मी इथे लवकर उठले होते, कारण मला 7 वाजता विश्वजितचा डब्बाही द्यायचा होता आणि पुरण वगैरे लवकर शिजायला टाकायचं होतं. मग माझं आवरलं, अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी इथे डाळ वगैरे शिजायला टाकली. डाळ भरपूर प्रमाणात होती. तर कुकरमध्ये पाणी कमी दिसलं. मग म्हटलं चला पाणी वगैरे गरम करून टाकावं आणखी. आणि एकीकडे तोपर्यंत मी वांगं वगैरे भाजायला ठेवलं होतं, कारण टिफिनसाठी मी त्याला वांग्याचं भरीत आणि चपाती देणार होते. तर ते झाल्यानंतर तोपर्यंत डाळ वगैरे शिजली, पुरण वगैरे परतून अंकिताला ते बारीक करण्यासाठी दिलं. तर तोपर्यंत अंकिताने इथे पुरण वगैरे तयार करून घेतलं, कारण की गावाकडे जाताना आम्ही पुरण वगैरे तयार करून नेणार होतो आणि डाळीचं जे वाटण असतं आमटीचं, ते वाटण वगैरे बारीक करून घेणार होतो. तोपर्यंत सासूबाईंनी इथे आमटीचं बारीक करून घेतलं. तर अशी सगळी आम्ही 9 वाजता पटकन कामं आवरली आणि गावाकडे जायला निघालो. तर आज होती मुलांची शाळा, त्याच्यामुळे मुलांना वगैरे घेऊन जाणार नव्हतो. मी आणि सासूबाई दोघीच आम्ही सवासणीच्या कार्यक्रमाला जाणार होतो. तर इथे अजिंक्य रुसून बसला होता. त्याला वाईट वाटत होतं, गावाकडेही यायचं होतं, परंतु शाळा असल्यामुळे आम्ही त्यांना घेऊन गेलो नाही. तर फायनली इथं पिशवी वगैरे भरली गावाकडे जाण्यासाठी आणि एक 9 सव्वा 9च्या आसपास आम्ही निघालो. तर चला बाय, नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया पुढचं.